एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे माझे बांधव आहेत, सगळ्या जाती जमातीचे लोक माझे बांधव आहेत, यांना मी दूर करणार नाही आणि कुठल्याही प्रकारे भेदभावाचं व्यवहार, भेदभावाचं वर्तन समाजामध्ये कधी होऊ देणार नाही. मी गुजराती नंतर आहे, पहिल्यांदा हिंदू आहे. मी मराठा नंतर आहे, पहिल्यांदा हिंदू आहे. मी वैश्य नंतर आहे, पहिल्यांदा हिंदू आहे. मी ब्राह्मण नंतर आहे, पहिल्यांदा मी हिंदू आहे. अशा प्रकारचा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात जागण्याची आवश्यकता आहे. आम्हाला संतांनी हे शिकवलं. आमचं पंढरपूर महायोगपीठ, भगवान आचार्यांनी म्हटलं महायोगपीठे तटे भीमरथ्याम. महायोगपीठ म्हणजे काय? योग म्हणजे जोडणं, सर्वांना जोडणारं पीठ म्हणजे महायोगपीठ. पंढरपूरला आपण जा म्हणजे लक्षात येईल की सामाजिक समरसता कशी असते. त्याचं विश्वविद्यालय पंढरपूरला आहे. 18 पगड लोक, सगळ्या प्रकारचे लोक. तीर्थराज प्रयागच्या कुंभाचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. अरे या कुंभामध्ये कुणालाही आपली जात आठवत नव्हती, आपल्याकडे संपत्ती किती आठवत नव्हती, कुणालाही आपला संप्रदाय आठवत नव्हता, कुणाला भाषा काही आठवत नव्हतं. प्रत्येकाच्या मुखी एकच मंत्र होता, हर गंगे हर गंगे हर गंगे. सामाजिक समरसतेची ही उदाहरणं आपल्या अंतःकरणामध्ये निरंतर पाहिजे. प्रयागमध्ये सामाजिक समरसता आहे, पंढरपूरमध्ये आहे, आळंदीमध्ये आहे. तशीच वावीमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये निर्माण करता आली पाहिजे. याला धर्म म्हणतात.